राज्यातल्या कांद्यांचे धडाधड भाव कोसळल्यानं बळीराजावर आलेल्या संकटातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारनं एक महत्त्वाचं पाऊल उचललंय। येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत कांद्याच्या निर्यातीवरती 5% अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला। केंद्रीय वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्य सरकारच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याची माहिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। दिल्लीत भाजप शासित मुख्यमंत्र्यांच्या बैठकीच्या वेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। त्याआधी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी व्यापाऱ्यांना कांदा खरेदी करून लवकरात लवकर निर्यात करण्याचे निर्देश दिले। देखिए, राज्य सरकार ने केंद्र को प्रपोजल भी भेजा है और कल ही निर्मला सीतारमण जी ने जो 5% की इंटरवेंशन की योजना है उस योजना को मान्यता भी दे दी है। उस योजना का क्रियान्वयन भी हो रहा है। बिल्कुल एक्सपोर्ट भी करेंगे और उसके साथ साथ हम लोगों ने ये भी तय किया है कि जो किसान इसको मार्केट में बेचने के लिए लाते हैं उनको हम लोग कुछ सब्सिडी के रूप में पैसा देना चाहेंगे। जो भी मदद भारत सरकार की ओर से प्याज उत्पादकों के लिए हो सकती है, जो महाराष्ट्र का एक बहुत कठिन प्रश्न बना हुआ है, उसके लिए भारत सरकार तैयार है और मदद करेगी, ऐसा मुझे विश्वास है। आज ये निर्णय करने के लिए जो दिसंबर तक चाहे उतना एक्सपोर्ट कर सकते हैं और आगे अगर ज़रूरत होगी तो दिसंबर के बाद भी इस स्कीम को एक्सटेंशन देने के बाद ये जो मंडियाँ है जहाँ आज प्याज उपलब्ध है तुरंत खरीदी करके इसको एक्सपोर्ट शुरू करें ताकि मार्केट में रेट में थोड़ी स्टेबिलिटी आएगी। दुष्काळी परिस्थितीचा सामना करत नगदी पिकं घेऊन 2 पैसे पदरात पाडण्याचं शेतकऱ्यांचं स्वप्न भंगत असल्याचं चित्र दिसून येत आहे। कांद्यापाठोपाठ टोमॅटोचे दरही घसरल्यानं 2 रुपये किलोच्या आसपास कवडीमोल भावात टोमॅटो विकले जात आहेत। एकरी लाखाच्या वर खर्च करूनही टोमॅटोला वाहतूक खर्च निघण्याएवढे पैसे मिळत नसल्यानं येवला तालुक्यातील जवळके इथल्या विश्वास क्षीरसागर या शेतकऱ्यानं 2 एकर टोमॅटो उपटून टाकलेत। नाशिकमध्ये स्वस्त धान्य दुकानात बाजारपेठेपेक्षा महाग दरात तूर डाळ विकली जाते। डाळीचे दरही जास्त, दर्जाही निकृष्ट असल्यानं रेशन दुकानदारांनी डाळ खरेदी करायला नकार दिलाय। त्यामुळे हजारो क्विंटल डाळ गोदामात पडू नये। भाजप आमदारांनी यासंदर्भात मंत्री गिरीश बापट यांना पत्र लिहून दर्जा सुधारण्याची मागणी केली आहे। मात्र या प्रक्रियेत गोरगरिबांच्या ताटातलं वरण मात्र गायब झालंय। संपूर्ण भंडारा जिल्ह्यातला शेतकरी पावसाअभावी अडचणीत सापडलाय। अशावेळी इथली धानाची शेती जगवण्यासाठी आझाद हिंद शेतकरी संघटना पुढे सरसावली आहे। त्यांनी वितरकेतले अडथळे जेसीबीच्या सहाय्याने हटवण्याचं मोफत काम सुरू केलंय। आझाद हिंद शेतकरी संघटनेमुळे आज बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी पोहोचलंय। परिणामी पाण्याअभावी होणारं नुकसानही टळू शकलंय। रत्नागिरीत शिवसेना भाजप कायमच आमनेसामने येतात। आता तर मच्छी वाहतुकीवरील सेस कर वसुलीच्या मुद्द्यावरून वैयक्तिक पातळीवरील आरोप दोन्ही पक्षांकडून सुरू आहेत। शिवसेनेचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन पाटील यांनी सेस कर लागू केल्याचं जाहीर केलं। यामुळे मच्छीमारांमध्ये खळबळ उडाली। 22 ऑगस्टपासून या कराची अंमलबजावणी होणार होती, मात्र आता ती काही काळ पुढे ढकलण्यात आली आहे। दरम्यान भाजपचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी सेसला विरोध केलाय। अखेर पुणे जिल्ह्यातील विमानतळ राजगुरुनगरच्या सेजजवळील जागेत होण्याचे संकेत मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी दिले। मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून हे संकेत दिलेत, मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी याला विरोध दर्शवलाय। महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाची या जागेला तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर विमानतळ टेक ऑफ करेल। सुमारे 2000 एकर जागेत हा प्रकल्प प्रस्तावित असून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात या जागेचा अभ्यास करण्यासाठी टीम येणार आहे। मात्र आधी ठरलेला परतावा द्या, मगच विमानतळ करा, अन्यथा हा डाव उधळून लावला जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। मुंबईत यंदाही श्री गणरायाचं आगमन रस्त्यांवरील खड्ड्यातूनच होणार आहे। मुंबई महापालिकेनं खड्डे भरण्यासाठी दिलेल्या 3 डेडलाईन उलटल्या आहेत। रस्त्यांची स्थिती मात्र बदललेली नाहीये। पालिका अजूनही शहरात फक्त 96 खड्डे असल्याचा दावा करतेय। त्यात आता 2 दिवसांपासून मुंबईत पुन्हा पावसानं पुनरागमन केलंय। खरं तर गेले 2 आठवडे पावसानं घेतलेल्या विश्रांतीच्या काळात खड्डे भरता आले असते। अद्याप रस्त्यांवरील खड्ड्यांचं साम्राज्य तसंच आहे। त्यामुळे आता गणेश मूर्ती घेऊन जाताना गणेश मंडळांनीच खबरदारी बाळगण्याचं आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केलंय। तसंच मूर्ती नेताना काही दुर्घटना घडल्यास, तसंच गणेश आगमन आणि गणेश विसर्जनाला खड्ड्यांमुळे उशीर झाल्यास त्याला मुंबई महापालिका जबाबदार असल्याचं मत गणेशोत्सव समन्वय समितीने व्यक्त केलंय। एखाद्या गणपतीच्या मूर्तीला कुठे तडा गेला तर मूर्तिकारांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला जबाबदार धरू नका साहेब, हा त्याच्यात सर्वस्वी जबाबदारी ही अथॉरिटी आहे। मग ती BMC असू देत, PWD असू देत, MMRD असू दे किंवा महाराष्ट्र रस्ते विकास मंडळ, त्यांच्या हद्दीत जर अशा रस्त्यामुळे जर मूर्तीला काही झालं तर त्यांना ते सर्वस्वी जबाबदार धरा आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना त्या कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्यांना आम्ही ते जबाबदार धरणार आहोत।
गणरायाच्या आगमनाला अवघा एक आठवडा शिल्लक असताना नागपुरात मूर्तीची विक्री जोर धरते आहे. अशातच शाडूच्या मूर्तींची काही प्रमाणात मागणी असली तरीही या मातीपासून नागपुरात मूर्ती तयार होत नाही. एकीकडे शाडूच्या मातीपासून तयार होणाऱ्या मूर्तींसंबंधी बाप्पाच्या सर्वसामान्य भक्तांना काही माहिती नाही, तर दुसरीकडे प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती शाडू मातीची मूर्ती म्हणून विकली जात असल्याचा आरोप खुद्द मूर्तिकारांनीच केलाय. विसर्जनानंतर शाडूची मूर्ती गळून पाण्यात विरघळते, तर प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती तशीच कायम असली तरीही उपलब्धता, किंमत यासारख्या बाबींमुळे शाडूच्या मातीची मूर्ती बाजारात सहज मिळत नाही. सर्वसामान्य भक्तांनी मूर्ती घेताना सतर्क राहण्याची गरज व्यक्त होतीये. पिंपरी चिंचवडमध्ये देशातला सर्वात मोठा सोन्याचा गणपती रांका ज्वेलर्सनी बनवला आहे. तब्बल 16,54,000 रुपयांचा हा गणपती आहे. हा गणपती 5 फूट उंच आणि 4 फूट रुंद आहे. देशातला सर्वात मोठा हा गणपती असल्याचा दावा रांका ज्वेलर्सनी केला आहे. एका भक्तानं त्यांना हा गणपती बनवायला सांगितला आहे. ही मूर्ती आम्ही स्पेशली बनवलेली आहे एक भक्तासाठी, ज्यांनी डिमांड केली होती. त्याची काय इच्छा पूर्ण झालेली आहे म्हणून त्याला त्याच्या ऑफिससाठी एक सोन्याची गणेशची मूर्ती पाहिजे होती. ती कल्पना घेऊन आम्ही ही मूर्ती बनवलेली आहे. याला ऑलमोस्ट 3-3.5 महिने लागले बनवायला आणि एक स्पेशल फ्युजन टेक्नॉलॉजीने ही मूर्ती बनवलेली आहे, ज्याच्याने सोनं एकदम मुलायम असतो तरी आम्ही त्याला व्यवस्थित घडवून मूर्तीच्या रूपांतरात बनवलेलं आहे. सोन्याशिवाय त्याच्यात खूप काम आहे, याच्यात खूप मजुरी आहे, म्हणून एक वेगळ्या टेक्नॉलॉजीने बनवलेली आहे. तर वजनाचा हिशोब न ठेवता याची पर पीस किंमत आहे, ज्याची किंमत आहे 16.5 लाख रुपये. गणेशोत्सव जसजसा जवळ येत चाललाय तसतशी बाजारात गणेशोत्सवाची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढत चालली आहे. गणेश पूजनात अगरबत्तीचं विशेष असं महत्त्व आहे. ही बाब लक्षात घेऊन डोंबिवलीत अगरबत्त्यांचा उत्सव भरलाय. आनंद बालभवन केंद्रात हेमंत सुगंधी भांडारच्या वतीनं हा अगरबत्ती उत्सव भरवण्यात आला असून 28 ऑगस्टपर्यंत हा उत्सव सुरू राहणार आहे. या उत्सवात 8 इंचापासून 10 फुटांपर्यंतच्या उंचीच्या अगरबत्ती उपलब्ध आहेत. 100हून अधिक फ्लेवर्सच्या अगरबत्ती या उत्सवात ठेवण्यात आल्यात. पारंपरिक सुगंधी द्रव्य वापरून या अगरबत्ती तयार करण्यात आल्यात. त्यामुळे घातक अशा चायना अगरबत्तीसाठी उत्तम पर्याय आहे. या उत्सवात अगरबत्ती खरेदीला डोंबिवलीकरांनी पसंती दिली आहे. नांदेड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची पार चाळण झाली आहे. विशेष म्हणजे 1 वर्षापूर्वीच या महामार्गावर नवीन रस्त्याचं काम करण्यात आलं होतं, पण नांदेड ते वारंगा फाट्यापर्यंतचा संपूर्ण महामार्ग उखडून गेलाय. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना वाहन चालकांना जीव मुठीत धरून जावं लागतंय. नांदेड जिल्ह्यातून जाणाऱ्या या मार्गावरील खड्डे म्हणजे मृत्यूचे सापळे बनलेत. अशी परिस्थिती असताना या रस्त्याच्या दुरुस्तीकडे डोळेझाक केली जाते. या खड्ड्यांमुळे एखादा मोठा अपघात होण्याची वाट रस्ते विकास विभाग आणि सरकार पाहतंय का, असा सवाल नागरिकांनी विचारलाय. नागपुरात वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून श्रीहरी आणे यांना फटकारलेल्या आमदार नितेश राणे यांचा समाचार शिवसेनेने घेतलाय. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून आमदार नितेश राणे यांना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी फटकारलाय. नितेश राणे यांना उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केलाय. नितेश राणे यांच्याऐवजी स्वतंत्र विदर्भावर नारायण राणे यांनी भूमिका मांडावी असा टोला विनायक राऊत यांनी नारायण राणेंना लगावलाय. शिवसेनेचा स्वतंत्र विदर्भाला कायमच विरोध असेल. वेगळ्या विदर्भाच्या विरोधात नितेश राणे आमचे सोबत आले तर स्वागतच असेल, असा टोला खासदार विनायक राऊत यांनी लगावलाय. नितेश राणे म्हणजे एक त्यांचं खऱ्या अर्थाने नौटंकी चालत असेल. त्यांच्या विधानांकडे गांभीर्याने घेण्याची आम्हाला गरज नाही. पण जर नितेश राणेंना खरोखरच जर अखंड महाराष्ट्राच्या बाजूने उभं राहायचं असेल तर त्यांनी माननीय नारायण राणे यांना सांगावं की तुम्ही काँग्रेसच्या विरोधात भूमिका घ्या आणि स्वतंत्र विदर्भाच्या विरोधात भूमिका घ्या आणि अखंड महाराष्ट्राच्या बाजूने उभे राहा म्हणून. मुंबईतील मानखुर्दमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरच्या चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं रस्त्यावरील सुरक्षा भिंत तोडून डंपर 2 झोपड्यांवर जाऊन आदळला. या झोपडीमध्ये झोपलेले 6 जण जखमी झाले. या 2 वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला आणि इतर जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ही घटना सकाळी 3 वाजताच्या दरम्यान घडली आहे. डंपर चालकाच्या विरोधात मानखुर्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळचा कुख्यात प्रवीण दिवटे याचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आलाय. यवतमाळसह विदर्भात गुन्हेगारी वर्तुळामध्ये दबदबा ठेवणाऱ्या कुख्यात प्रवीणच्या खुनामुळे पोलीस विभागासह गुन्हेगारी क्षेत्र हादरलं असून यवतमाळमध्ये कमालीचा तणाव आणि दहशतीचं वातावरण आहे. प्रवीण दिवटे काँग्रेसचा माजी नगरसेवक असून त्याची पत्नी काँग्रेसकडून विद्यमान नगरसेवक आहे. प्रवीणच्या नावावरती खुनाचे अनेक गुन्हे असून 4 दिवसांपूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला होता. गुंठा राऊत अपहरण आणि खून प्रकरणात त्याची न्यायालयानं निर्दोष सुटका केली होती. स्वतःच्या खासगी सुरक्षेच्या घेऱ्यात राहणाऱ्या प्रवीण दिवटेला सकाळी प्रतिस्पर्धी गँगनं बेसावत क्षणी गाठलं. त्याच्यावर मिरचीपूड टाकून धारधार शस्त्रानं घाव घालून आणि गोळ्या झाडून त्याचा निर्घृण खून करण्यात आला. दरम्यान शहरातील एका मोठ्या टोळीच्या म्होरक्याचा अंत झाल्यानं शहरातील टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता असल्यानं पोलिसांपुढे आव्हान निर्माण झालंय.
यवतमाळच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी पिता पुत्राच्या कुटुंबियांची पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेतली. शेलू शेंदूरसनी इथे कर्ज आणि पीक नुकसानीमुळे हताश झालेल्या काशीनाथ मुधोळकर आणि अनिल मुधोळकर यांनी झाडावर गळफास लावून जीवनयात्रा संपवली. कर्ज पुनर्गठनाचा लाभ मिळाला नाही, तसंच मुधोळकर कुटुंब आजारी असतानाही सरकारच्या आरोग्य योजना आणि रुग्णालयाची माहिती मिळाली नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे नजरा लागल्यात. उपविभागीय अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून लाच स्वीकारणाऱ्या लिपिकाला हिंगोली एसीबीनं रंगेहात पकडलाय. लाचखोरी प्रकरणात अडकलेल्या तलाठ्याला निलंबनातून सेवेत पुनर्प्रस्थापित करण्यास विभागीय चौकशी सुप्त ठेवण्यासाठी ही लाचेची मागणी करण्यात आली होती. उपविभागीय अधिकारी राहुल खांदेभराड यांच्या सांगण्यावरून 50,000ची लाच स्वीकारताना अजिंक्य पंडित या लिपिकाला बस स्थानकातून रंगेहात पकडण्यात आलाय. अजिंक्य पंडितला 3 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे, तर उपविभागीय अधिकारी राहुल खांडेभराड फरार आहे. बेस्टच्या खासगीकरणाविरोधात सर्व पक्ष एकवटलेले असतानाच आता कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनाही एकवटल्या आहेत. बेस्टचं खासगीकरण न थांबवल्यास कर्मचारी संघटनांनी सोमवारी संप करणार असल्याचा इशारा दिलाय. खासगी बस वाहतूकदारांना MMRDAनं मुंबईत सेवा परवानगी दिल्याचे पडसाद उमटू लागलेत. शुक्रवारी झालेल्या बेस्ट समितीमध्ये सर्वपक्षीय सदस्यांनी याविरोधात आवाज उठवला. तसंच सर्वच कर्मचारी संघटनाही आक्रमक झाल्या असून त्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिलाय. कामगार सेनेचे सुनील गणाचार्य यांनी वेळ पडल्यास सोमवारपासून संपावर जाण्याचा इशारा दिलाय. टॅक्सी रिक्षांच्या 29 ऑगस्टपासून पुकारलेल्या बेमुदत संपाबाबत युनियनमध्ये उभी फूट पडली आहे. जय भगवान महासंघानं पुकारलेल्या या संपामध्ये सहभागी होणार नसल्याचं टॅक्सी रिक्षा चालक मालक संयुक्त संघर्ष समितीने जाहीर केलंय. मुख्यमंत्र्यांना निर्णय घेण्यासाठी अजून थोडा वेळ देण्याची गरज असून गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईकरांना वेठीस धरणं बरोबर नसल्याचं युनियनचं म्हणणं आहे. संयुक्त संघर्ष समितीमध्ये 11 संघटना आहेत. शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसंग्रामसह इतर संघटनांनी मिळून संयुक्त संघर्ष समिती स्थापन केली आहे. या संघटनांच्या 50,000हून अधिक टॅक्सी रिक्षा आहेत. त्यामुळे सोमवारपासूनच्या बेमुदत संपाचा परिणाम तितकासा जाणवणार नसल्याचं मानलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसानं आज पहाटेपासून मुंबई आणि उपनगरात जोरदार हजेरी लावली. विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव या पश्चिम उपनगरांसह भांडूप, विक्रोळी, मुलुंडमध्ये आज सकाळीच पावसाची दमदार बॅटिंग पाहायला मिळाली. दादर, माटुंगा आणि परळमध्येही पहाटेपासूनच पाऊस बरसत होता. दुसरीकडे नवी मुंबई परिसरालाही पावसानं चांगलंच झोडपलंय. या पावसानं रस्ते वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसला तरी मध्य रेल्वेची वाहतूक 10 मिनिटं उशिरानं सुरू होती. अद्यापही पावसाची रिमझिम सुरूच आहे. मुंबईतल्या गोरेगाव भागात एका बिल्डरनं फक्त शाकाहारी लोकांनाच फ्लॅट विकणार असल्याचं जाहीर केलं. मात्र त्याचा हा निर्णय आता त्याला महागात पडतोय. 22 मजली ही इमारत असून या बिल्डिंगमध्ये जैन मंदिरही उभारण्यात आलंय. मात्र एका व्यक्तीनं ऑडिओ क्लिप सकट या बिल्डर विरोधात तक्रार दाखल केली आहे. बिल्डरच्या या निर्णयामुळे शाकाहारी आणि मांसाहारी अशा 2 गटात भांडणं होऊ शकतील असं तक्रारदारानं आपल्या तक्रारीत म्हटलंय. कुर्ल्यात RPF पोलिसांनी प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या प्रवाशाचे पैसे चोरणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला पकडलंय. कुर्ला स्थानकातून मध्य हार्बरच्या लोकल धावतात. त्यामुळे अनेक प्रवासी प्लॅटफॉर्मवर किंवा पादचारी पुलावर झोपतात. याचा फायदा घेऊन झोपलेल्या प्रवाशाचं सामान चोरी करणं किंवा त्याच्या खिशातील पैसे, मोबाईल चोरटे चोरतात. बुधवारी रात्री असाच एक अल्पवयीन मुलगा पादचारी पुलावर झोपलेल्या प्रवाशाच्या खिशातले पैसे चोरत होता. हा सर्व प्रकार तिथे आलेल्या CCTVत नियंत्रण कक्षात दिसत होता. त्यावरून RPFचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि या मुलाला पकडलं. कल्याणमधल्या फेरीवाल्यांची दादागिरी आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज तर या फेरीवाल्यांनी चक्क महिला पोलिसाला मारहाण केली. रेल्वे पोलिसांमध्ये कार्यरत असताना प्रतिभा साळुंखे यांना जबर मारहाण झाली आहे. या प्रकरणी कल्याण GRPनं दोघांना अटक केली आहे. दुर्गा तिवारी आणि शुभम मिश्रा अशी या दोघांची नावं आहेत. गेल्या रविवारीही अशाच प्रकारे पालिका अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे आता या फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी वाढू लागली आहे. बदलापूर शहरातील बेलवली रेल्वेच्या भुयारी मार्गात आज सकाळी स्कॉर्पिओ गाडीत एक कुटुंब अडकून पडलं. स्थानिकांनी तात्काळ बदलापूर फायर ब्रिगेडला याविषयीची माहिती दिल्यानं मोठा अपघात टळला. फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी स्कॉर्पिओत अडकून पडलेल्या कुटुंबाची सुखरूप सुटका केली आहे. नागरिकांच्या मदतीनं गाडीही बाहेर काढण्यात आली. गाडीत CP थॉमस, त्यांची पत्नी आणि 2 मुली असं कुटुंब होतं. हे सर्वजण उल्हासनगरहून त्यांच्या मित्राकडे आले होते. अशा घटना या भुयारी मार्गात वारंवार घडतात, पण रेल्वे किंवा स्थानिक प्रशासनाची उदासीनता दिसून येते. अण्णाभाऊ साठे महामंडळात झालेल्या 500 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी आतापर्यंत 84 जणांवर कारवाई झाली असून राष्ट्रवादीच्या रमेश कदम यांच्यासह काही जणांना गजाआडही करण्यात आलाय. मातंग समाजातील कार्यकर्त्यांच्या नावावर असलेल्या पण राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना वाटलेल्या 74 आलिशान गाड्याही जप्त झाल्यात. मात्र या प्रकरणात सर्व आरोपींना अटक केली तर जामीन मिळण्याचीही शक्यता आहे. सगळ्यांना आता आत टाकलं तर माहिती कोण देणार म्हणून काही जणांना
बाहेर ठेवलाय असा अजब पेच असल्याचं सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी म्हटलंय. पाकिस्ताननं काश्मीरी तरुणांना भडकावणं बंद करावं असा सज्जड इशारा आज जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी दिलाय. जे लोक लष्कराच्या छावण्यांना घेराव घालून हिंसाचार करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याशी चर्चा कशी करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आज काश्मीरमधल्या संचारबंदीला 50 दिवस उलटलेत तरीही हिंसाचार कमी झालेला नाही. या पार्श्वभूमीवर आज मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी दिल्लीत तासभर चर्चा केली. सध्या असलेली काश्मीरमधली परिस्थिती निवळावी यासाठी सर्वपक्षीय खासदारांचं एक शिष्टमंडळ काश्मीरला पाठवावं अशी काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी मागणी केली. या मागणीवरही यावेळी चर्चा झाली. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आज सकाळी दहशतवाद्यांच्या गोळीबारात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस कॉन्स्टेबल खुर्शीद अहमद गनाई हे सुट्टीसाठी पुलवामा जिल्ह्यातील कोली या गावी गेले असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झालाय. अमेरिकेत सध्या क्रिकेटचा फीवर चढलाय. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान आज अमेरिकेत पहिला T20 सामना होतोय. विशेष म्हणजे या सामन्यासाठी अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये प्रथमच क्रिकेटचं ग्राउंड उभारण्यात आलंय. अमेरिकेत क्रिकेटचं व्यासपीठ निर्माण होण्याच्या इराद्यानं इथे दरवर्षी असे सामने खेळवण्याचा मानस आहे. त्यातला पहिला सामना आज होतोय. अमेरिकेच्या सेंट्रल ब्रोवर्ड रिजनल पार्क मैदानावर हा सामना रंगणार आहे. विशेष म्हणजे अमेरिकेत खेळल्या जाणाऱ्या या सामन्यामध्ये धोनीसोबत प्रशिक्षक अनिल कुंबळे यांची ही पहिलीच मोहीम आहे. जितना छोटा फॉर्मेट होता जाता है उतने पावर हिटर्स ज़्यादा सक्सेसफुल होते जाते हैं. सो आई फील वेस्ट इंडीज़ की जो शॉर्टर फॉर्मेट की टीम है वो इस मामले में बहुत ही ज़्यादा बैलेंस टीम है और बहुत ही एंटरटेनिंग टीम है. T20 वर्ल्ड चैम्पियंस भी अभी है. सो इट विल बी वेरी इंटरेस्टिंग मैचेस होगा. टाइमिंग इट्स अर्ली मॉर्निंग स्टार्ट बट अभी तक जो विकेट हमने देखा है उससे ये नहीं लगता है कि बहुत ज़्यादा उसका फर्क पड़ेगा मैच के ऊपर बिकॉज इट स्टिल लुक्स लाइक अ सरफेस जो कि हार्ड है और थोड़ा ड्राई है. सो होपफुली इट विल बी अ वेरी इंटरेस्टिंग. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.